मित्रांनो, कधी-कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा आपल्यासमोर दोन रस्ते उभे राहतात. एक सोपा पण चुकीचा आणि दुसरा कठीण पण प्रामाणिक. आजची ही कथा आहे एका साध्या रद्दीवाल्या मुलाची, ज्याच्या हातात एका दिवसात कोट्यवधी होण्याची संधी आली होती, पण त्याने प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला. त्या एका निर्णयाने त्याचं आयुष्य कसं बदललं हे ऐकून तुमच्याही मनात काहीतरी हलून जाईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. लोक मला रद्दीवाला म्हणून तिरस्काराने बघायचे. त्यांच्या नजरेत मी फक्त जुना कचरा गोळा करणारा होतो, पण माझी स्वप्न त्यांना कुठे दिसायची. एके दिवशी मी एका मोठ्या बंगल्यातून जुना माल घेतला. त्यात जुनी पुस्तकं होती. घरी येऊन ती वेगवेगळी करत होतो. तेवढ्यात एका पुस्तकाच्या आत मला जुन्या काळातील ब्रँडचे कागद सापडले. ते खूप मौल्यवान होते. हवं तर मी एका क्षणात श्रीमंत झालो असतो, पण मनानं नाही म्हटलं. मी ठरवलं ते परत द्यायचं. मी परत त्या बंगल्यात गेलो तर कळलं की ते लोक प्रचंड कर्जात बुडालेत. घर विकलेलं लागलं होतं. त्या कागदांमुळे त्यांना मोठी मदत झाली. माझ्या प्रामाणिकपणाने त्यांचा एक प्रकारे जीवाची राखणच झाली आणि त्या बदल्यात त्यांनी मला. मी आदित्य. त्या दिवशी खोलीतून बाहेर आलो तर आईने हाक मारली. ती म्हणाली, आत्ताच एक मुलगा आला होता. मोठ्या भागातल्या 3ऱ्या बंगल्यातून तुला बोलावलं आहे. बहुतेक आज खूप मोठा माल मिळणार आहे. मोठी मोठी पुस्तकं नीट वेगळी ठेव, मग मोठ्या दुकानात चांगल्या किमतीला देता येतील. त्यांची मोठी लायब्ररी आहे म्हणे. कदाचित रिकामी करायची असेल. नीट जा आणि जितकं शक्य आहे तितकं घेऊन ये. आज थोडी जास्त कमाई होईल बहुतेक. आईचं बोलणं ऐकून मी म्हणालो, मग जास्त पैसे घेऊन जाऊ का? जर खूप सामान असेल तर? आईनं मान हलवली. हो, बरोबर आहे. पैसे त्यांच्या हिशोबानेच द्यावे लागतील. श्रीमंत लोक आहेत. कदाचित ते पैसेही घेणार नाहीत, पण तरीही घेऊन जा. परत यावं लागलं तर त्रास होईल. मी आज जाऊन तिजोरीतून जवळपास 3,000 रुपये काढले. पूर्ण लायब्ररीची पुस्तकं म्हणजे चांगलाच फायदा होऊ शकतो असं मनात आलं. आईनं मला जवळ बसवून नाश्ता दिला. खाताना ती म्हणाली, बाळा, नेहमी प्रामाणिक राहा. कुणाशीही चुकीचं वागू नकोस. कुणाला फसवू नकोस, नाहीतर तुझंच नुकसान होईल आणि लोकांचा तुझ्यावरचा विश्वास तुटेल. आईचे प्रत्येक शब्द मी मनात साठवून ठेवायचो. ती नेहमी अशी शिकवण द्यायची, कुणालाही त्रास होणार नाही असं जगायचं. नाश्ता करून मी सायकल बाहेर काढली. सायकलवर बसलो आणि त्या मोठ्या बंगल्याकडे निघालो. मनात आलं, आज जर माझ्याकडे बाईक असती ना तर किती सोपं झालं असतं सगळं. पण मी नेहमी स्वतःला सांगायचो, प्रत्येक अडचणीसोबत कुठेतरी एखादी सोयही असते, फक्त थांबून राहायचं नाही. सायकल घेऊन बाहेर पडलो. इतक्यात शेजारचे काका मला बघून म्हणाले, काय रे, आता मोठ्या मोठ्या घरातून फोन येऊ लागलेत म्हणे. चांगले पैसे मिळत असतील ना, किमान एक बाईक तरी घे. रद्दीवाला आहेस तर काय झालं, एक दिवस मोठा पैसा कमवशील. पण असं किती दिवस सायकलवर फिरणार? दम लागत नाही का? बाईक असेल तर किती सोपं होईल सगळं. त्यांचं बोलणं ऐकलं, पण मी काहीच उत्तर दिलं नाही. आजकाल लोक किती सहज बोलून जातात ना, पण समोरचा माणूस आतून कशा भीतीतून जातोय हे कुणाला दिसतच नाही. आईचं ऑपरेशन करायचं होतं, पण माझ्याकडे तेवढे पैसेच नव्हते. आता तरी फक्त औषधावरच तिचं चाललं होतं. मी शांतपणे पेंडल मारत पुढे निघालो. डोक्यात एकच विचार, काश माझ्याकडे खूप पैसे असते. आईचं उपचार लगेच करून टाकलं असतं. तिच्या पोटात सतत दुखायचं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, जोपर्यंत तिच्या त्रासाचं मूळ कारण काढून टाकत नाही तोपर्यंत वेदना थांबणार नाहीत. शक्य तितक्या लवकर ऑपरेशन करा. उशीर झाला तर पुढे मोठी अडचण येऊ शकते. हे सगळं आठवलं की छातीत कुठेतरी घट्ट होतं. पण तरीही मी सायकल चालवत राहिलो, कारण थांबणं हा पर्यायच नव्हता. मला सगळं माहिती होतं. माझ्यासोबत बसणारे काही मुलंही मला हळू आवाजात समजवायचे, अरे, आईचं लवकर उपचार कर. जास्त उशीर करू नकोस. आजार वाढला तर हाताबाहेर जाईल.
तिला काही झालं तर तुझं कोण आहे पुढे मागे? जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर ऑपरेशन करून टाक. त्यांचं म्हणणं चुकीचं नव्हतं, पण माझ्याकडे पैसेच नव्हते. मनात खूप खंत होती आणि तसाच मी त्या मोठ्या बंगल्याकडे निघालो. गेटवर सिक्युरिटीने मला थांबवलं. अशा लोकांना आत जाता येत नाही, तो सरळ म्हणाला. मी शांतपणे म्हणालो, तिसऱ्या बंगल्यातल्या सुदेश सरांनी बोलावलं आहे. तुम्ही त्यांना फोन करून विचारा आणि सांगा रद्दीवाला आला आहे. त्याने वरपासून खालपर्यंत माझ्याकडे पाहिलं. नाव बरोबर सांगितल्यामुळे तो फोन करायला आत गेला. थोड्या वेळाने बाहेर येऊन म्हणाला, आधी कधी पाहिलं नाही तुला, येत असतोस का इथे? मी मान हलवली. 2-3 वेळा आलोय. त्यांची धाकटी मुलगी पुस्तक मला देते आणि कधी कधी माझ्याकडूनच पुस्तक घेते. मी तिला कोचिंगमधून ओळखतो. तिथे त्या मॅडम शिकवायला येतात. तो म्हणाला, ठीक आहे, आत बोलावलंय, पण लवकर परत ये. जास्त ड्रामा नको. कुणाला त्रास दिलास किंवा दुसऱ्या घरात डोकवायला प्रयत्न केलास तर सोडणार नाही. त्याच्या हातात जाड काठी होती. मोठ्या घरात काम करणारे लोकही कधी कधी हवेतच उडत असतात. ते त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं. मी काही न बोलता सायकल पुढे ढकलली आणि बंगल्याकडे गेलो. दरवाजा उघडताच तीच मुलगी समोर उभी होती, जी नेहमी मला रद्दी द्यायची. खरंच खूप सुंदर होती ती. छोटंसं नाक, मोठे डोळे, गोल चेहरा, अगदी एखाद्या परीसारखी दिसायची. मी रद्दीवाला होतो, पण दिसायला साधासुद्धा नव्हतो. उंच, तब्येतीने चांगला, चेहराही नीटस. कधी कधी मनात यायचं, जर चांगली परिस्थिती आणि शिक्षण मिळालं असतं तर कदाचित आज ही कामं करत बसलो नसतो. ती लगेच जवळ आली. या लायब्ररीत या. आज खूप पुस्तकं काढली आहेत आणि एवढा उशीर का केला? आम्ही किती वेळापासून वाट बघतोय. मी सायकल बाजूला लावली. शर्टचं बटन नीट करत म्हणालो, तुमच्या सिक्युरिटीने थांबवलं होतं. उगाच बोलत होता. चला सांगा किती पुस्तकं असतील अंदाजे? ती हसत म्हणाली, आज घरात फक्त मी, माझी लहान बहीण आणि कामवाली आहे. थोडा वेळ बसा ना, मी तुमच्यासाठी स्वतः चहा करते. मला खूप छान चहा बनवता येतो. मी तिच्याकडे पाहिलं आणि क्षणभर शांत राहिलो. दरवाजाजवळ पोचलो तेव्हा हलक्या आवाजात म्हणालो, मॅडम, मी तुमचा आदर करतो, पण मी चहा वगैरे पिऊ शकत नाही. मी कामासाठी आलोय, काम करून जाईन. गेटवरच्याने आधीच सांगितलंय, लवकर बाहेर या. इथे थांबलो तर तो परत काहीतरी बोलेल. मला त्रास नको. कृपया पुस्तक द्या. मला अजून घरीही जायचं आहे. ती लगेच म्हणाली, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. मी बाबांशी बोलून त्याला समज देईन. तो प्रत्येकाला उगाच त्रास देतो. आम्ही त्याला सुरक्षेसाठी ठेवलंय, लोकांना अपमानित करायला नाही. तुम्हाला हवं तर मी स्वतः तुम्हाला गेटपर्यंत सोडायला येईन. तो तुमच्यासमोर एक शब्दही बोलणार नाही. त्याची हिंमतच नाही. मी हलक्या आवाजात म्हणालो, माझं काम फक्त इथेच नाही, अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. कृपया पुस्तक द्या, म्हणजे मी लवकर निघू शकेन. अजून खूप काम बाकी आहे. त्यावेळी माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. डोळ्यामधली चमकही कमी झाली. मी काही लहान मूल नव्हतो, समजूतदार होतो. तिच्या मनात काय चाललं आहे हे मला स्पष्ट दिसत होतं. पण मी अशी कोणतीही चूक करायला तयार नव्हतो ज्यामुळे तिचं आयुष्य अडचणीत येईल आणि माझंही. ती जेव्हा जेव्हा मला भेटायची तेव्हा अशाच गोष्टी बोलायची. एक मुलगा म्हणून मला समजत होतं की ती माझ्याबद्दल काय विचार करते, पण मला तिला अजिबात प्रोत्साहन द्यायचं नव्हतं, कारण मला माझी मर्यादा ठाऊक होती. ती मला सरळ लायब्ररीत घेऊन गेली. तिथे खूप साऱ्या पुस्तकांच्या रांगा होत्या. काही पुस्तकं खाली एका बाजूला ठेवलेली होती. इतकी पुस्तकं पाहून माझा चेहराच खुलून गेला. मनात विचार आला, आज तर माझा खूप फायदा होणार. मोठी मोठी जाडजूड पुस्तकं होती. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, ही सगळी पुस्तकं तुला कामाला येतील. आम्हाला ती वाचायची अजिबात इच्छा नाही. आता त्यांची काहीच गरज नाही, म्हणून टाकून देणार होतो. तू हवी तर सगळी घेऊन जा. सुमारे 50 पुस्तकं होती
आणि सगळी खूप जड, पण एकही पान फाटलेलं नव्हतं. एकदम स्वच्छ नीटनेटकी. मी तिला म्हणालो, यासाठी मी तुम्हाला 2,000 रुपये देतो. ती लगेच म्हणाली, अरे नाही नाही, पैसे नकोत. आम्ही तर ती फेकूनच देणार होतो. तू घेऊन जा, आम्हाला त्याची गरज नाही. तिचं बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. इतकी शिकलेली समजूतदार मुलगी आणि अशी फालतू गोष्ट बोलते. पुस्तक कोणी फेकून देतं का? पण मी काहीच बोललो नाही. शांतपणे ती सगळी पुस्तकं माझ्या ठेल्यात टाकू लागलो. मात्र मनात ठरवलं होतं, पैसे देऊनच जाईन, कारण मला ठाऊक होतं ही पुस्तकं मला पुढे उपयोगी पडणार आहेत. सगळी पुस्तकं ठेल्यात भरल्यावर मी उभा राहिलो. ती सांभाळणं खूप कठीण होतं, पण कसं बसं उचललं. तिच्याकडे पाहून मी म्हणालो, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला आठवलत. या सगळ्याचे 2,000 रुपये तरी होतात. पैसे तर घ्यायलाच हवेत. ती हसत म्हणाली, माझ्याकडून एक गिफ्ट समजून ठेवा. मी पैसे घेऊ शकत नाही. माफ करा. तुम्ही चहा पिलात तर मला खूप बरं वाटेल. समजा या पुस्तकांच्या बदल्यात 1 कप चहा झाला. मी खूप छान चहा बनवते. एकदा तरी चाखून बघा. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली. असं वाटत होतं जणू ती मला काही सांगू इच्छिते. तिच्या मनातलं सगळं माझ्यासमोर मांडू पाहते. पण मी तिला तसं करू देऊ शकत नव्हतो. मला ठाऊक होतं ती जर काही बोलली किंवा केलं तर पुढे फक्त नुकसानच होणार होतं. मी माझं मन कोणावरही उगाच खर्च करू शकत नव्हतो. माझं सगळं प्रेम, सगळ्या भावना त्या माझ्या होणाऱ्या बायकोसाठी राखून ठेवल्या होत्या. आणि मला हेही माहीत होतं, मी कितीही पैसे कमवले तरी ही मुलगी कधीच माझी होऊ शकत नाही. म्हणूनच आमच्यात काही गैरसमज किंवा चुकीच्या भावना निर्माण होतील असं मला काहीच करायचं नव्हतं. मी मनाला सावरलं आणि शांतपणे बाहेर पडलो. ती माझ्या मागोमाग आली. मी अजून माझा ठेला सायकलला नीट लावत होतो. तेवढ्यात ती माझ्याकडे पाहत म्हणाली, मी तुमच्या घरी येऊ का? मला तुमच्या आईला भेटायचं आहे. प्लीज नाही म्हणू नका. माझं खूप मन आहे त्यांना भेटायचं. तुम्ही नाही म्हणालात तर मला खूप वाईट वाटेल. तिचं बोलणं ऐकून मला पुन्हा एकदा विचित्र वाटलं. पण मी लगेच म्हणालो, हो नक्की या. ते तुमचंच घर आहे. पण घरी येण्यापूर्वी तुमच्या आईबाबांना नक्की सांगा. त्यांना वाईट वाटायला नको. खरं तर हे सांगायचा मला काही अधिकार नाही. पण आई वडील आपलेच असतात. त्यांची परवानगी घेणं गरजेचं असतं. म्हणून जेव्हा कधी या ते त्यांना सांगूनच या. आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी उघडे आहेत. आम्ही तुम्हाला थांबवणारे कोण? माझ्या बोलण्यावर तिने काहीच उत्तर दिलं नाही. पण तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं माझं बोलणं तिला लागलं होतं. मी काहीही न बोलता सायकल घेतली आणि बाहेर निघालो. गेटवर पोचलो तर गार्डने मला थांबवलं. मी घाबरत त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर वाटलं कदाचित त्याला ही छोट्या मॅडमच्या मनातलं काहीतरी कळलं असेल. पण तो माझ्या ठेल्यावर हात मारत म्हणाला, एकदा तपासून दाखव. आत काय आहे ते बघू. काही चोरून तर नाही आणलं? तुझ्यासारख्यांवर भरोसा करता येत नाही. तो अजून काही बोलणार तेवढ्यात गौरी मॅडमचा आवाज घुमला. मी तुला इथे सिक्युरिटीसाठी ठेवलंय की लोकांना त्रास द्यायला? तो गरीब आहे म्हणून तू त्याच्याशी असं वागणार? ही कसली पद्धत? तुला लोकांचा मान कसा ठेवायचा हे माहीत नाही का? माणूस गरीब असो वा श्रीमंत, आदर सगळ्यांनाच हवा. तुला लाजही वाटत नाही का असं बोलताना? गार्डने लगेच मान खाली घातली आणि म्हणाला, मॅडम, असे लोक चोरी करतात. कधी कळतही नाही, म्हणून तपासायचं होतं. गौरी पुन्हा रागाने म्हणाली, जितकं सांगितलंय तितकंच कर. पुढे कधी आदित्यला असं थांबवलंस तर लक्षात ठेव, माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. पुन्हा त्याच्याशी असं वागायचं नाही, नाहीतर नोकरीवरून काढून टाकेन आणि मग तुला कुठेच काम मिळणार नाही. इतकं बोलून तिने माझ्याकडे पाहिलं आणि हाताने जाण्याचा इशारा केला. मी सायकल घेतली आणि घराच्या दिशेने निघालो. ती माझ्यासाठी उभी राहिली हे मला मनापासून आवडलं. पण तरीही मी मनावर ताबा ठेवत निघून गेलो.
रस्ताभर डोक्यात तेच विचार फिरत होते. खरंच ती माझ्यासाठीच आहे का? मला तिच्याकडे वळून पाहायला हवं का? तिची भावना स्वीकारावी का? ती माझ्यासोबत छान दिसेल का? ती माझ्या आयुष्यात येऊ शकेल का? असे कितीतरी विचार मनात चालू होते, पण एकाचंही स्पष्ट उत्तर नव्हतं. थोड्या वेळानं मी घरी पोहोचलो. सायकल अंगणात उभी केली आणि खोलीत आलो. थोडाच वेळ झाला होता. तेवढ्यात आई पाण्याचा ग्लास घेऊन आली. माझ्यासमोर ठेवत म्हणाली, बाळा, आधी पाणी पिऊन घे. मी जेवण वाढते. जेवून घे, मग आपण पुस्तकं बघू. जी चांगली असतील ती बाजारात विकू. आईचं बोलणं ऐकून मी लगेच म्हणालो, आई, सगळी पुस्तकं खूप चांगली आहेत. एकदा मी बघतो, पण मला वाटत नाही ती रद्दीत द्यायला हवीत. बाजारात याचे चांगले पैसे मिळतील. गौरी मॅडम म्हणत होती, त्यांची सगळी पुस्तकं वाचून झाली आहेत, म्हणजे ती चांगलीच असणार. आईनं विचारलं, तुला त्यांच्या घरच्या बाईचं नावही माहीत आहे? आईच्या प्रश्नावर माझ्या डोळ्यांसमोर गौरी मॅडमचा तोच चेहरा तरळून गेला, जो मला पाहिल्यावर बदलून जायचा. मला आईला सांगावंसं वाटलं, तिला माझ्याबद्दल काय वाटतं ते. पण मी तसं काहीच बोललो नाही. कोणत्याही स्त्रीच्या मानहानीसारखं काही बोलणं मला योग्य वाटलं नाही. मी काहीच बोललो नाही. मी शांतपणे पाणी प्यायलो आणि आईसोबत साध्यासुध्या गप्पा मारत जेवण बनवायला लागलो. जेवण तयार झाल्यावर आई माझ्यासोबतच बसली. ती माझ्याशिवाय कधी जेवत नसे. आम्ही दोघं नेहमी एकत्रच बसून जेवायचो. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. जेवत असताना ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, आयुष्यात काहीही झालं तरी कधी गर्व करू नकोस. नेहमी शांत राहायला शिक. कुणाचं वाईट करू नकोस आणि असं काही करू नकोस ज्यामुळे आपली अब्रू जाईल. लोकांचा विश्वास जप. जो तुझ्यावर भरोसा ठेवतो त्याचा विश्वास कधीच तोडू नकोस. मी तिचं प्रत्येक शब्द मनात साठवत होतो. आई मला नेहमी असंच समजावायची, माणूस कसा असावा, कसं वागावं. थोड्या वेळानं मी बाहेर आलो आणि सगळी पुस्तकं ठेल्यातून काढून नीट लावली. मी 5वी शिकलो होतो, त्यामुळे पुस्तकांची थोडीफार ओळख होती. जमिनीवर बसून एक एक पुस्तक उघडून पाहू लागलो. काही मधून फाटलेली होती, काही अगदी नव्यासारखी, तर काहींना तर जणू कुणी हातही लावला नव्हता. मी एक इंग्रजी पुस्तक उघडलं. पान उलटताना अचानक एक लिफाफा हातात आला. उत्सुकतेनं तो उघडला. आत एक कागद होता. जास्त शिकलेलो नव्हतो, पण थोडीफार हिंदी इंग्रजी समजत होती. नीट पाहिलं तर तो काही साधा कागद नव्हता. जुन्या काळातला सरकारी ब्रॉन्डसारखा दिसत होता. क्षणात माझ्या डोक्यात गौरी मॅडमचे आजोबा आठवले. ते सरकारी अधिकारी होते, म्हणजे ते कदाचित त्यांचंच असावं आणि ते आता हयातही नव्हते. माझ्या मनात अचानक लालच चमकून गेलं. आई समोरच बसली होती. तिची नजर माझ्यावरच होती. मी शांतपणे तो कागद बाजूला ठेवला आणि पुन्हा साध्यासारखं पुस्तक चाळायला लागलो. पण आईला काहीतरी जाणवलं असावं. ती म्हणाली, काय रे बाळा, असं काय सापडलं की माझ्यापासून लपवतोस? आईला सांगणार नाहीस का? मी दचकून गेलो. अगं आई, काही नाही, फालतू कागद आहे, नंतर बघेन. तू ती पिवळी पुस्तक दे जरा. आईचं लक्ष परत पुस्तकांकडे गेलं, पण माझं हृदय जोरात धडधडत होतं. जर हे खरोखर जुने सरकारी ब्रॉन्ड असतील तर त्यांची किंमत कोट्यवधी असू शकते. मी श्रीमंत होऊ शकतो. माझं आयुष्यच बदलू शकतं. मनात वेगवेगळे विचार धावू लागले. चेहऱ्यावर नकळत हसू आलं. अशा ब्रॉन्डबद्दल मी ऐकलं होतं. साधारण अर्धा तासाने मी काम आवरलं. तो कागद घेतला आणि माझ्या खोलीत जाऊन दरवाजा लावला. आई शेजारी गेली होती. कष्टाने कमवलेल्या पैशातून घेतलेला माझा छोटासा मोबाईल काढला आणि त्या ब्रॉन्डबद्दल गुगलवर शोधायला लागलो. काही मिनिटातच स्क्रीनवर जे आकडे दिसले ते पाहून माझे श्वासच अडकले. तो काही साधा कागद नव्हता. कोट्यवधीची किंमत असलेला जुना सरकारी ब्रॉन्ड होता. बहुतेक गौरी मॅडमच्या आजोबांनी आपल्या नातवांसाठी जपून ठेवला असावा. क्षणभर मनात विचार आला,
मी चूक तर करत नाही ना? कदाचित त्यांना याची गरज असेल. पण लगेच दुसरा आवाज मनात उठला. त्यांना कशाची कमी आहे? इतकं मोठं घर, व्यवसाय, गाड्या. त्यांना या पैशाची काय गरज? गरज तर मला आहे. या पैशांनी मी घर घेईन, गाडी घेईन, व्यवसाय सुरू करीन आणि मग गौरी मॅडमशी लग्नही करीन. मी हे पैसे परत देणार नाही. हेच पैसे माझं भविष्य बदलतील. आजवर दाबून ठेवलेल्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन. असा निर्धार त्या क्षणी मी मनाशी केला. मी मनात विचार करू लागलो. मी माझं स्वतःचं घर बांधेन. आईला तिथेच घेऊन जाईन. तिचं आयुष्य नीट सावरून देईन. तिचा योग्य इलाज करीन. तिला निरोगी बनवेन. आणि हे सगळं झाल्यावर गौरी मॅडमच्या घरी माझं नातं घेऊन जाईन आणि तिच्याशीच लग्न करीन. असे कितीतरी विचार डोक्यात येऊ लागले. मन आनंदाने भरून गेलं. मला वाटलं ही गोष्ट आईला सांगावी, पण मला माहीत नव्हतं देवाने माझ्यासाठी वेगळंच काही ठरवून ठेवलं होतं. वेळ हळूहळू पुढे जात होता. आईची वाट बघत बघत 1 तास निघून गेला. थकव्याने डोळे मिटायला लागले आणि मी बेडवर पडताच गाढ झोप लागली. झोपेत असताना अचानक असं वाटलं जणू कोणीतरी मला हाक मारतंय. मी नीट पाहायचा प्रयत्न केला तर आई समोर उभी आहे आणि माझ्याशी बोलत आहे असं जाणवलं. मी अधिक लक्ष देऊन ऐकलं तर तिचा आवाज कानात घुमू लागला. बाळा, आयुष्यात परिस्थिती आपल्याला 2 संधी देते. एक श्रीमंत होण्याची आणि एक गरीब राहण्याची. पण आपण कोणता मार्ग निवडतो हे आपल्या हातात असतं. देवही आपल्यासमोर 2 रस्ते ठेवतो. एक चांगुलपणाचा आणि एक वाईटपणाचा. आता ठरवायचं आपल्यालाच असतं. आपण प्रामाणिकपणाचा मार्ग निवडून इज्जतीची भाकरी कमावणार की वाईट मार्गाने खोटी संपत्ती जमावणार, हे सगळं तुझ्या हातात आहे. आज तू जर कुणाचं सामान त्यांना परत केलंस तर देव तुला त्यापेक्षा मोठं बक्षीस देईल. ही तुझी परीक्षा आहे. जर तू खरंच चांगुलपणाचा मार्ग निवडायचा ठरवलंस तर ते सामान तुझ्या मालकाला परत दे. आई अजून काही बोलत होती आणि तेवढ्यात माझे डोळे उघडले. मी त्या गाढ विचारातून एकदम बाहेर आलो. मी थक्क होऊन तिथेच बसून राहिलो. घामाने माझा चेहराच ओला झाला होता. मी आत्ताच काय पाहिलं हेच मला कळत नव्हतं. आई तर अजून शेजारीच गेली होती. मी तिला या सगळ्याबद्दल काहीच सांगितलेलं नव्हतं. पण मला एक गोष्ट समजली. माझी आई खूप चांगली बाई होती. म्हणूनच जणू आधीच मला सावध करून गेली की मी चुकीचा मार्ग धरू नये. आईनं मला खूप प्रेमानं वाढवलं होतं. 5 वर्षापूर्वी बाबांचं निधन झालं आणि त्यानंतर मला हा रद्दीचा धंदा करावा लागला. मी बराच वेळ तसाच शांतपणे जमिनीवर बसून राहिलो. थोड्या वेळानं भानावर आलो आणि ते ब्रांड हातात घेतलं. मला जाणवलं आई मला सांगते हे तुझं नाही, ही कोणाची तरी अमानत आहे. ती परत दे, नाहीतर देवही तुला काही देणार नाही. हो, मी गरीब होतो पण प्रामाणिक होतो. माझ्या आईवडिलांनी कधीच चुकीचं काम केलं नव्हतं. त्यांनी मला नेहमी सरळ चांगल्या मार्गावर चालायला शिकवलं होतं आणि मला त्याच मार्गावर चालायला हवं होतं. थोडा वेळ मी याच विचारात बसून राहिलो. जणू आई माझ्या विचारामधून मला सांगून गेली होती आता काय करायचंय. मग मी ते ब्रॉन्ड छातीशी घट्ट धरलं, डोळे मिटले आणि मनात आईशी बोललो. आई, तू अगदी बरोबर आहेस. मी कधीही चुकीचा मार्ग निवडणार नाही. मी चांगुलपणाचाच मार्ग धरतो. ही अमानत जिची आहे तिलाच परत देईन. गौरी मॅडमचे आजोबा सरकारी अधिकारी होते, म्हणजे ते ब्रॉन्ड त्यांचेच आहे. आता त्यावर त्यांच्या मुलांचा हक्क आहे, माझा नाही. आईची वाट न पाहता मी उठलो. आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले. मनात विचार आला. त्यांच्या मनात आलं तर ते हे ब्रॉन्ड मला परत देतील. नाही दिलं तरी ती त्यांचीच वस्तू आहे, त्यांच्या हातातच हवी. ते लोक खूप श्रीमंत आहेत हे मला माहीत होतं. कदाचित ते मला हे परत देतील असा हलकासा विचार मनात आला. पण मी कोणताही लालच ठेवला नाही. ठरवलं हे ब्रॉन्ड मी काहीही झालं तरी त्यांना परत देणारच. आज मी गौरीच्या वडिलांना आणि तिच्या भावाला भेटणार होतो.
म्हणून मुद्दाम माझा नवीन सूट घातला होता. त्यात मी खूप देखणा दिसत होतो. देवाने सौंदर्य फक्त श्रीमंतांनाच दिलं असं नाही, गरिबांनाही दिलं आहे. फक्त नशिबाची गोष्ट असते. श्रीमंत माणूस सुंदर असेल तर कधी कधी त्याला गर्व येतो, पण गरीब माणूस सुंदर असेल तर साधेपणातही तो खूप छान दिसतो. मी बाहेर आलो तर आई घरी परतली होती. मला तयार पाहून, नवीन कपड्यात पाहून ती आश्चर्याने म्हणाली, काय रे बाळा, कुठे जायची तयारी चालली आहे? आईचं बोलणं ऐकून मी हळू आवाजात म्हणालो, आई, मी थोड्या कामासाठी बाहेर जातोय, तू घरीच थांब. माझ्या मागून कोणी आलं तर पुस्तक वगैरे देऊ नकोस. आपण नंतर बाजारात जाऊ. मी थोड्याच वेळात येतो. एक खूप जरुरी काम आहे. आज ते केलं नाही तर मोठी चूक होईल. कृपया माझं ऐक. घराबाहेर जाऊ नकोस आणि पुस्तकांची काळजी घे. मी पुढे निघणार तेवढ्यात आईनं माझा हात धरला. माझ्याकडे पाहत ती म्हणाली, काय झालंय? त्या कागदात असं काय आहे जे तू लपवलंस आणि अचानक कुठे निघालास? आईला काही सांगणार नाहीस का? आता आईपासून गोष्टी लपवायला लागलास? आईचं डोकं खूप तल्लख होतं. साध्या गोष्टीतूनही ती खरं काय आहे ते ओळखायची. मला तिला सगळं सांगावंसं वाटत होतं, पण मनात भीती होती. काही तिचं मन दुखावलं तर? आईनं तर माझ्या विचारातून मला सांगितलं होतं, जिची अमानत आहे तिला परत दे. जर मी तिला सगळं सांगितलं आणि तिचं मन तुटलं तर मी काहीच करू शकणार नव्हतो. मला चुकीचं काही करायचं नव्हतं, आजही नाही. म्हणून तिची समजूत काढू लागलो. काही खास नाही. माझा एक मित्र आहे, त्याचं शिक्षण पूर्ण झालं. तो पार्टी देतोय, तिकडेच जातोय. थोड्याच वेळात येतो. तू काळजी करू नकोस. कदाचित आपण आजच बाजारात जाऊ. इतकं बोलून मी तिथे थांबलो नाही. मला माहीत होतं, जर थांबलो तर आई माझ्याकडून सगळं खरं काढून घेईल. मी थेट त्या मोठ्या भागाकडे निघालो, जिथून आज ती रद्दी आणली होती. मन जोरात धडधडत होतं. डोक्यात वेगवेगळे विचार येत होते, पण मी प्रत्येक विचार झटकत होतो. मला फक्त प्रामाणिकपणाचा आणि सत्याचा मार्ग धरायचा होता. आयुष्यात असं काही करायचं नव्हतं ज्यामुळे आत्म्याला कधी शांती मिळणार नाही. माझ्यामुळे कुणाचं नुकसान व्हावं, कुणाला दुखापत व्हावी हे मला अजिबात नको होतं. गेटजवळ पोचलो तर गार्डने काहीही न बोलता दरवाजा उघडला. मी थेट गौरी मॅडमच्या घराकडे गेलो. दाराजवळ थांबून खोल श्वास घेतला आणि गार्डला म्हणालो, आज सांगा, आदित्य रद्दीवाला आला आहे. एक जरुरी वस्तू परत द्यायची आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गार्ड मला पाहत म्हणाला, तुझ्याकडे त्यांचं काय आहे? मला दे, मी आत देतो. मी मान हलवली. नाही, हे त्यांच्या हातातच द्यायचं आहे. त्यांना सांगा, पुस्तकात काही सापडलं आहे ते समजतील. गार्ड आत गेला. थोड्या वेळाने परत येऊन म्हणाला, गौरी मॅडम बोलवताय, आत या. पण मोठे साहेब अजून आलेले नाहीत. मी काही न बोलता त्याच्या मागे मागे आत गेलो. तो मला डायनिंग रूममध्ये घेऊन गेला. गौरी मॅडम तिथेच उभी होती. मी नमस्कार केला. ती लगेच माझ्याजवळ आली आणि आनंदाने म्हणाली, आदित्यजी, तुम्ही परत आलात? मला तर विश्वासच बसत नाही. काय जरुरी सामान की माझ्याशी काही बोलायचं होतं? खरंच तुम्ही परत माझ्यासमोर उभे आहात हेच मला आश्चर्य वाटतंय. तिच्या डोळ्यातली चमक स्पष्ट दिसत होती. कदाचित तिला वाटत होतं मी तिच्याशी काही बोलायला आलोय, पण तसं काहीही नव्हतं. मी शांतपणे म्हणालो, मला तुमच्या पिताजींशी आणि भावाशी बोलायचं आहे. कृपया त्यांना बोलवा. सांगा, रद्दीवाला आदित्य आला आहे आणि एक खूप जरुरी वस्तू त्याच्याकडे आहे. मला लवकर निघायचं आहे. ती थोडी काळजीनं म्हणाली, सगळं ठीक आहे ना? एवढी काय जरुरी गोष्ट आहे, मला सांगू शकता? मी पुन्हा तेच म्हणालो, कृपया त्यांच्याशी माझी बोलणी करून द्या किंवा त्यांना घरी बोलवा. ती म्हणाली, आज पिताजींची खूप महत्त्वाची मीटिंग आहे. आम्ही सध्या खूप अडचणीत आहोत. कर्जात बुडालो आहोत. पिताजी गुंतवणुकीसाठी गेले आहेत, पण मी त्यांना फोन करते. तुमचं काम जरुरी आहे असं सांगते. इतकं बोलून ती आत गेली. मी तिथेच उभा राहिलो. एवढं मोठं घर, मोठ्या गाड्या,
तरीही ते इतके अडचणीत होते हे ऐकून मला स्वतःवर राग आला. क्षणभर जरी माझ्या मनात लालच आलं होतं याचं वाईट वाटलं. मी मनोमन स्वतःला खडसावलं. पुढे कधीही दुसऱ्याच्या वस्तूकडे पाहून लालच करायचा नाही. आकाशाकडे पाहून देवाची माफी मागितली आणि आईची आठवण आली, जिच्या विचाराने मला योग्य मार्ग दाखवला. थोड्या वेळाने गौरी परत आली. ती म्हणाली, पिताजी थोडे हैराण झाले, पण अर्धा तासात येत आहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा करू का? मी हलक्याने मान हलवून होकार दिला. ती शांतपणे किचनकडे निघून गेली. माझं हृदय जोरात धडधडत होतं. हे लोक मला इनाम देतील का, की आपली वस्तू घेऊन मला अपमानित करून बाहेर काढतील? पण असं म्हणतात ना, जेव्हा आपण कोणासाठी चांगलं करतो तेव्हा देव आपल्याशी वाईट होऊ देत नाही. 10 मिनिटांनी ती चहा घेऊन आली. एका रद्दीवाल्याला असा मान मिळणं हीच मोठी गोष्ट होती. माझ्यासाठी तर हे सगळं वेगळं होतं. ती माझ्यासमोर चहाचा कप ठेवत हळू आवाजात म्हणाली, मी आजपर्यंत कुणासाठी स्वतः चहा बनवला नाही, पण आज तुमच्यासाठी केला आहे. चाकून सांगा कसा झाला आहे. एकदा आईला बनवून दिला होता. त्यांनी खूप कौतुक केलं होतं. इनामही दिलं. आता त्या नेहमी माझ्याच हातचा चहा पितात. मी काहीही न बोलता कप ओठांशी लावला. पहिला घोट घेताच चहाची चव छान वाटली. तोंड गोड झालं. मी तिच्याकडे पाहत हळूच म्हणालो, चहा खरंच खूप छान झाला आहे. पण मी इतका श्रीमंत नाही की तुमच्यासारख्या श्रीमंत बाईंना इनाम देऊ शकेन. माझं बोलणं ऐकून ती थोडी नाराज होऊन म्हणाली, मी बाई नाहीये, अजून मुलगीच आहे. ते ऐकून मी हलकंसं हसलो आणि तिच्याकडे पाहत म्हणालो, बाईलाही मुलगीच म्हणतात. मी काही चुकीचं बोललो नाही. माझं बोलणं ऐकताच ती विचित्र अंदाजात खळखळून हसू लागली. इतकं जोरात हसणं मला समजत नव्हतं, पण मी काहीही अशी गोष्ट बोलू इच्छित नव्हतो ज्यामुळे तिच्या मनातील भावना अजून वाढतील. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, आदित्य, तू माझ्याशी मैत्री करशील का? मी खूप चांगली मुलगी आहे. कोणाशी फार बोलत नाही. कोणत्याही मुलाशी मैत्री नाही. मी माझ्या जगातच रमलेली असते. मी तुझी खूप काळजी घेईन. आपण दोघं खूप चांगले मित्र होऊ शकतो. तिचं बोलणं ऐकून मी मान हलवली. मला आधीच अंदाज होता की ती असंच काहीतरी बोलेल, म्हणून मी उत्तर मनातच तयार ठेवलं होतं. मी शांतपणे म्हणालो, मला माहीत आहे की मी तुम्हाला आवडतो, पण नेमकं काय वाटतं ते मला ठाऊक नाही. तुम्हाला फक्त मैत्री करायची आहे की मला आयुष्यभराचा साथीदार बनवायचा आहे हे देवच जाणतो. पण तुमचा दर्जा आणि माझा दर्जा यात जमीन आसमानाचा फरक आहे गौरी मॅडम. देवाच्या नावानं माझं आयुष्य कठीण करू नका. आपण दोघं पूर्णपणे वेगळ्या जगातले लोक आहोत. आपली आयुष्यही खूप वेगळी आहेत. कृपया मला त्रास देऊ नका. मी आधीच अस्वस्थ आहे. ज्या दिवसापासून मी तुम्हाला पाहिलं त्या पहिल्या नजरेतच मला समजलं होतं की तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे, पण मी कधीच तुमची साथ दिली नाही. कारण मला ठाऊक होतं की मी कुठे उभा आहे आणि तुम्ही कुठे आहात. तुम्ही माझ्या अडचणी अजून वाढवू नका. माझ्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं राहा. मी तुम्हाला खोटी आशा द्यायला इच्छित नाही. मला माझी जागा माहीत आहे आणि तुमचीही. मी कधीच तुमच्याबरोबर उभा राहू शकत नाही. कृपया मला त्रास देणं सोडा. माझं बोलणं ऐकून ती काहीच बोलली नाही. शांतपणे मान खाली घालून बसून राहिली. बरोबर 15 मिनिटांनी खोलीचं दार उघडलं आणि गौरी मॅडमचे वडील आत आले. त्यांना पाहताच मी लगेच उभा राहिलो. ते म्हणाले, काय झालं? तू मला का बोलावलं? आमचं असं काय सामान आहे तुझ्याकडे जे तू परत द्यायला बोलावलंस? इतकी काय महत्त्वाची वस्तू होती? मी नम्रपणे म्हणालो. आपले वडील सरकारी अधिकारी होते ना? त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, हे विचारायला बोलावलंस? हे तर गौरीला विचारलं असतंस. मी घाईघाईनं म्हणालो, नाही सर, गोष्ट काही वेगळी आहे. आज मी तुमच्या घरी आलो होतो. तुमच्या मुलीनं मला काही जुनी पुस्तकं दिली. मी रद्दी गोळा करणारा माणूस आहे हे तुम्हाला माहीतच असेल. त्यांनी पुन्हा मान हलवली. मी पुढे म्हणालो, घरी जाऊन मी ती पुस्तकं चाळत होतो. त्यात एका पुस्तकात मला एक लिफाफा सापडला. तो उघडून पाहिला तर त्यात सरकारी ब्रँड होतं. कदाचित तुमच्या वडिलांनीच ते ठेवलेलं असावं. मी त्याबद्दल गुगलवर पाहिलं तर त्याची किंमत लाखो कोट्यावधींमध्ये आहे.
मला चुकीचं काही करायचं नव्हतं, म्हणून ते सापडताच मी लगेच तुमच्याकडे आलो. ते तुम्हाला परत द्यायला आलोय. माझं बोलणं ऐकून ते पूर्णपणे थक्क झाले. मी ते ब्रांड त्यांच्या हातात दिलं आणि मान खाली घालून म्हणालो, सुरुवातीला माझ्या मनात विचार आला होता की हे माझ्याकडेच ठेवावं, पण ही दुसऱ्याची अमानत होती. मी त्यावर हक्क कसा सांगणार? इतकी मोठी चूक मी करू शकलो नसतो. ही वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य होतं. ते मी केलं. कुणाचं वाईट करून मला माझं आयुष्य कठीण करायचं नाही. कारण माणूस जर कुणाचं वाईट करतो तर त्याला चांगलं कधी मिळत नाही. देव त्याला शिक्षा देतो. म्हणून मी हे माझ्याकडे ठेवलंच नाही आणि लगेच तुमच्याकडे आलो. आता तुमची वस्तू तुम्हाला परत दिली आहे. आता मला जाऊ द्या. माझं बोलणं ऐकून त्यांनी काही क्षण काही बोललंच नाही. ते शांतपणे ब्रांड उघडून पाहत राहिले. थोड्या वेळानं ते माझ्याकडे पाहत म्हणाले, तुला माहीत आहे का, मला आता पैशाची किती गरज होती. परिस्थिती अशी झाली होती की लोकांसमोर हात पसरावे लागले असते. मला विश्वास बसत नाही की बाबांनी एवढी मौल्यवान वस्तू त्या फालतू पुस्तकात ठेवली होती, ज्याच्याकडे आमचं लक्षच गेलं नाही. मी खूप शोध घेतला होता. मला त्याबद्दल माहिती होती. लायब्ररीतील प्रत्येक पुस्तक चाळलं, पण तरी ते सापडलं नाही आणि तू एका क्षणात शोधून काढलंस. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. तू खूप चांगला माणूस आहे. या क्षणी मला याची किती गरज होती हे तुला ठाऊक नाही. हे मला मिळालं नसतं तर कदाचित मला रस्त्यावर यावं लागलं असतं. कुटुंबासह हे घरही सोडावं लागलं असतं. तू खूप मोठी मदत केली आहेस. देव तुला चांगलं फळ देईल. असं म्हणत त्यांनी माझ्यासमोर हात जोडले. मी लगेच त्यांचे हात पकडले आणि म्हणालो, सर, माझ्यासाठी फक्त प्रार्थना करा आणि कधी माझ्यासाठी एखादं काम असेल तर नक्की सांगा आणि माझी आठवण ठेवा. मला एका चांगल्या नोकरीची गरज आहे. तुम्हाला कुठे एखादी नोकरी मिळाली तर मला जरूर कळवा. मी जास्त शिकलेलो नाही, पण माझं डोकं चांगलं चालतं. मी रद्दी गोळा करून कसाबसा संसार चालवतो. माझी आई खूप आजारी आहे. तिचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. ते झालं नाही तर काय होईल सांगता येत नाही. मला फक्त तिला बरी करायचं आहे आणि तिला एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे. माझ्या आईनं माझ्यासाठी खूप काही केलंय. आता तिचं ऋण फेडायचं आहे. तिला आनंदात पाहायचं आहे. तुमच्याकडे माझ्यासाठी एखादी नोकरी असेल तर नक्की सांगा. आता मला जाऊ द्या. ते लगेच म्हणाले, असं कसं? तू जेवण न करता कसा जाशील? तू आमचं इतकं मोठं काम केलं आहेस. तुला जेवण न देता मी जाऊ देणार नाही. तुझ्यासारख्या प्रामाणिक माणसांचीच मला गरज आहे. मी तुला नोकरीवरही ठेवेन, पण आधी माझ्या अडचणी संपल्या पाहिजेत. तू जेवण करूनच जा. त्यांनी मला बसायला सांगितलं, पण मी खूप विनंती करत म्हणालो, सर, मला खूप महत्त्वाचं काम आहे. मला आईसोबत बाजारात जायचं आहे आणि तिची औषधं घ्यायची आहेत. कृपया मला जाऊ द्या. मी पुन्हा नक्की येईन. माझ्यासाठी काही काम असेल तर नक्की सांगा. असं म्हणत मी त्यांच्या घरातून बाहेर पडलो. मला वाटलं, हे मोठे लोक आपलं काम करून घेतात आणि मग दुसऱ्यांना विसरून जातात, पण देव माझ्यासाठी पुढे काय ठेवून बसलाय याची मला अजिबातच कल्पना नव्हती. 2 दिवस शांतपणे गेले. या दरम्यान आईनं मला खूप प्रश्न विचारले, पण मी एकाचंही उत्तर दिलं नाही. तिला खरं सांगून तिचं मन दुखवायचं नव्हतं. तिचं एक मोठं स्वप्न होतं. एक दिवस श्रीमंत बाई बनायचं, पण मी काय करू शकत होतो? माझीच परिस्थिती खूप बिकट होती. या दिवसात मला गौरी मॅडमची खूप आठवण येत होती. मी तिच्या तोंडावरच तिला नकार दिला होता. तिच्या मनाला दुखावलं होतं, पण मला माझी आणि तिची जागा माहीत होती. म्हणूनच मी तिला अशी कोणतीही खोटी आशा द्यायची नव्हती जी पुढे जाऊन आपल्यालाच त्रास देईल. मला ठाऊक होतं, आपण दोघं कधीच एक होऊ शकत नाही. आपल्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. मी तिच्याशी बोलायला गेलो असतो तरी शेवटी माझीच अब्रू गेली असती. तिच्या घरच्यांनी माझ्याबद्दल काय विचार केला असता, म्हणून मी तिच्याशी काहीच बोललो नाही. असं करत करत अजून एक आठवडा गेला. आजही तसाच एक साधा दिवस होता. माझा विचार होता की आज गल्ली गल्ली फिरून रद्दी गोळा करायचं. मी अजून घरातच बसलो होतो. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. आईनं दरवाजा उघडला. मीही बाहेर आलो. दरवाजा उघडून पाहिलं तर समोर गौरी मॅडम आणि त्यांचे आईवडील उभे होते. मी थक्कच झालो. इतकी श्रीमंत लोक माझ्या छोट्या घरात कसे आले हेच मला समजत नव्हतं. आई ही आश्चर्याने माझ्याकडे पाहत होती. मी लगेच पुढे झालो. गौरीचे वडील सुदेश साहेब
माझा हात हातात घेत म्हणाले, तू असा गायब झालास की पुन्हा मागे वळून विचारपूसही केली नाहीस. तुला माहीत आहे का, किती शोधाशोध करून आम्ही तुझा पत्ता काढला. घराघरात विचारत विचारत इथपर्यंत आलो आहे. आत बोलावणार नाहीस का? मी घाईघाईनं म्हणालो, अहो नाही नाही, हे तुमचंच तर घर आहे. तुम्ही मला सांगितलं असतं तर मीच तुम्हाला पत्ता दिला असता. तुम्हाला इतकी कटकट करावी लागली नसती. ते घरात येत म्हणाले, आता नातं जोडायचं असेल तर थोडीफार कटकट चालतेस. चल बस, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. असं म्हणत त्यांनी मला समोरच्या चारपाईवर बसायला सांगितलं. मी थोडा गोंधळलो, पण शांतपणे बसलो. आई अजूनही आश्चर्याने सगळं पाहत होती. गौरी मात्र गप्प बसली होती. थोड्या वेळाने सुदेश साहेब म्हणाले, तुला माहीत आहे का, तुझ्यामुळे मी किती मोठ्या संकटातून बाहेर पडलो. तू वेळेवर ते ब्रांड मला दिलं नसतंस तर आज मी तुझ्यासमोर असा उभा राहिला नसतो. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. कदाचित तुला मी रस्त्यावर दिसलो असतो. माझ्यावर इतकं कर्ज झालं होतं की मी जगायचं सोडून देण्याचा विचार केला होता. पण आता सगळं बदललं आहे. मी सगळं कर्ज फेडलं, माझा व्यवसाय पुन्हा उभा केला आणि आता मी ठरवलं आहे की माझ्या मुलीचं लग्न लावून द्यायचं. मी फक्त मान हलवली आणि शांतपणे म्हणालो, देव तुमची इच्छा पूर्ण करो. तुमच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या याबद्दल मनापासून अभिनंदन. माझ्याकडून जे शक्य होतं ते मी केलं. त्यात काही मोठेपणा नाही. ती तुमचीच वस्तू होती. ती तुम्हाला परत देणं माझं कर्तव्य होतं. बाकी त्याचं फळ देव देईल. ते म्हणाले, आता तुला याचं फळ मिळणार आहे. तू मला सांगितलं होतंस ना, तुला नोकरी हवी आहे. अशी नोकरी जी तुझ्यासाठी चांगली आणि फायद्याची असेल. तू हुशार आहेस, तुझं डोकं चांगलं चालतं. माझ्या व्यवसायाबद्दल तुला थोडंफार माहीतच असेल. मी बांधकामाचा व्यवसाय करतो. मला अशा माणसाची गरज आहे जो मेहनती असेल आणि लोकांशी नीट व्यवहार करू शकेन. तू रद्दी गोळा करताना लोकांशी छान बोलून काम करून घेतोस. आता फक्त तेच डोकं इथं वापरायचं आहे. मी तुला संधी देतो आणि त्यासोबत एक गोष्ट अजून सांगतो. मला माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी करायचं आहे. तुला घर देईन, गाडी देईन. तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकायचं आहे. त्यांचं बोलणं ऐकून मी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. मग हळूच मान हलवत म्हणालो, नाही सर, मी तुमचं इतकं मोठं उपकार घेऊ शकत नाही. तुम्ही मला नोकरी देता यासाठी मी आयुष्यभर आभारी राहीन. पण गौरी मॅडम शिकलेली, मोठ्या घरात वाढलेली मुलगी आहे. माझ्याकडे तर फक्त हे छोटंसं घर आहे. मी तिचा जीवनसाथी कसा होऊ शकतो? ती माझ्यासोबत खुश राहू शकणार नाही. तिला सुखसोयींची सवय आहे. मी तिला कदाचित त्या गोष्टी कधीच देऊ शकणार नाही. मी स्वप्नांच्या दुनियेत जगणारा माणूस नाही. मला सत्यातच जगायला आवडतं. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, हो, मी सगळं विचार करूनच बोलतोय. पण मी स्वतः तुझ्यासमोर माझ्या मुलीचं नातं ठेवतोय तर अडचण काय आहे? तू तिला खुश ठेवशील. जो माणूस इतका गरीब असूनही इतका प्रामाणिक असू शकतो तो माझ्या मुलीचं कधीच वाईट करणार नाही. मी नेहमी विचार केला होता की तिचं लग्न एखाद्या मोठ्या व्यावसायिकाशी करावं. पण आता समजलं की सगळं काही पैशात नसतं. काही गोष्टी प्रामाणिकपणातही असतात. माझ्या मुलीला तू खूप आवडतोस आणि मला खात्री आहे तुलाही ती आवडेल. मी माझ्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. तिची एकही इच्छा अपुरी राहू द्यायची नाही. आता सांग, तू माझ्यासोबत काम करशील का? मी काही क्षण शांत बसलो. मग आईकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला होता. आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी तिचा आनंद पाहून नकार देऊ शकलो नाही आणि मी होकार दिला. मला वाटलं होतं कदाचित हे सगळं फक्त बोलणं असेल, पण तसं नव्हतं. दुसऱ्या दिवशी ते मला माझ्या कामाच्या साईटवर घेऊन गेले. छोट्या छोट्या गोष्टी संयमाने समजावून सांगू लागले. पहिला महिना खूप गोंधळात गेला. काहीच समजत नव्हतं. सगळं डोक्यावरून जात होतं. त्या महिन्यात माझी गौरीशी दोनदा फोनवर बोलणं झालं. ती फक्त एवढंच म्हणाली, तुला घाबरण्याची गरज नाही. तू यशस्वी होईपर्यंत मी तुझ्यासोबत आहे. प्रेम म्हणजे हेच. जेव्हा आपला माणूस अडचणीत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणं.
तुला कशाचीही गरज असेल तर निसंकोचपणे मला सांग. पण मी मनाशी ठरवलं होतं, मी तिच्याशी लग्न केल्यावर तिच्याकडून कधीच काही घेणार नाही. उलट तिला राणीप्रमाणे ठेवेन. ज्या मुलीनं माझी गरिबी पाहूनही मला निवडलं, तिचं मन किती मोठं असेल. असं विचार करत मी लग्नालाही होकार दिला. साधारण 6 महिन्यात मला सगळं काम समजू लागलं. माझं डोकं वेगानं चालत होतं. लोकांशी बोलून काम करून घेण्यात मी पटाईत झालो. माझी वागणूक आणि व्यक्तिमत्व पाहून लोक प्रभावित व्हायचे. 6 महिन्यातच मी माझं घरही बांधून घेतलं. बाबांनी जागा मोठी घेतली होती, पण पैशाअभावी घर उभं राहिलं नव्हतं. आणि साधारण वर्षभरात माझं गौरीशी लग्न झालं. आज ती माझी पत्नी बनून माझ्या घरी आली आहे. माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. व्यवसाय आहे, गाडी आहे, घर आहे, पत्नी आहे. आईकडे ती सगळी सुखं आहेत ज्याची ती आयुष्यभर स्वप्न पाहत होती. तिचं ऑपरेशनही झालं आणि आता ती पूर्णपणे बरी आहे. हे सगळं गौरीमुळे मिळालं आणि माझ्या प्रामाणिकपणामुळे. त्या दिवशी मी त्यांची अमानत परत केली नसती तर कदाचित आज माझ्याकडे काहीच नसतं. कदाचित पैसा असता, घर असतं, व्यवसाय असता, पण मनाला मिळणारा हा खरा समाधान आणि शांतता मिळाली नसती. म्हणून मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो, पैसा पाहून आपली नियत कधीही खराब होऊ देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सगळं काही करू शकता. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते. प्रामाणिकपणा कधीही वाया जात नाही. क्षणभरासाठी चुकीचा मार्ग सोपा वाटतो, पण खरा आनंद आणि यश नेहमी सत्याच्या वाटेवरच मिळतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.